नमस्कार. बाताडोळीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा काय जो विषय आहे तो खूपच सगळ्यांना आवडेल, खूप वेगळा आहे आणि खूप मर्दानी आहे. हो, आज आपण आलो आहोत विजय सर यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी त्यांच्या श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा या ठिकाणी. त्या ठिकाणी मर्दानी खेळ काय असतात, त्याचं महत्त्व काय, त्या आजच्या काळामध्ये का गरजेचे आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण त्याच्याशी खूप सगळ्या गप्पा मारल्या आहेत. तर सुरू करूया. नमस्कार. बाताडोळीच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत विजय सर. तर विजय सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. नमस्कार. सर्वप्रथम विजय सर, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की आमच्या सर्व ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडी एक पार्श्वभूमी सांगा, तुमची ओळख सांगा. माझं नाव विजय रामचंद्र आयवळे पाटील. मी मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूरमध्ये तिकडे मी कला शिकलो. साधारण 1999-2000 साली मी तिकडे शिकलो. तिकडे खूप मोठे आखाडे आहेत, मोठ्या मोठ्या तालमी आहेत. त्या तालमीमध्ये परंपरागत हे शिक्षण वगैरे दिलं जातं आपल्या शिवकालीन मर्दानी युद्धकलेचं. कोल्हापूरमध्ये हे खूप जास्त प्रमाणात होते काय? खूप जास्त प्रमाणात आहे कोल्हापूरमध्ये. ओके. तर तशा त्यामध्ये खंडोबा तालीम म्हणून जो मोठी संस्था आहे, तालीम संस्था, तर तिथले अध्यक्ष त्या परिसरातले शिवाजी पेठ एरियामध्ये तालीम वगैरे आहे. तिथले आमचे गुरु आदरणीय गुरुवर्य पंडित अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पूर्ण मर्दानी युद्धकला शिकलो आणि त्या जोरावरच आम्ही पूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी आम्ही या कलेचा प्रचार प्रसार वगैरे केला त्यांच्यासोबत. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मर्दानी खेळ काय असतात हे तुम्हाला कळलं त्यावेळेस वय काय होतं तुमचं, की सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस कसं झालं? इंट्रोड्यूस झालं म्हणजे पहिली म्हणजे आपल्याला एक उपजत आपल्या महाराष्ट्रात एक मी अनुभवलं स्वतः वैयक्तिक पण, की मुलं जे असतात ते लहान असले, ज्यांना बोलायला जरी चाला येत नसलं तरी ते तोडक्या मोडक्या भाषेत पण शिवाजी महाराज की म्हणले की जय म्हणतात असते. तसं ते आपल्या सगळ्यांच्या अंगवणी पडलेलं आहे. मग ते एक आकर्षण होतं की बाबा महाराजांचा ते इतिहास वगैरे जाणून घेणं वगैरे, गडकिल्ल्यावर फिरणं, ट्रेकिंगला जाणं, त्यातूनच या कलेची पण आवड की बाबा हे सगळे आहेच पण याच्यासोबत हे पण आपण करूयात म्हणून. तिथं खूप प्रमाणात चालतं, त्याच्यामुळं मग याच्याकडे ओढला गेलो आणि ते शिकलो. मग तिकडे जर कोल्हापूर भागात म्हणलं तर याची प्रॅक्टिस खूप वर्षभर खूप लोक करतात का? जसं पहिलवान आहे तसं हे पण खूप जास्त दररोज. मुळात मर्दानी खेळ हा खेळ कुस्तीमध्ये कुस्ती खेळल्यानंतर जो सराव केल्यानंतर त्यांना थोडंसं अंगाला चपळपणा यावं वगैरे, याच्यासाठी अंगाची मसल्स वगैरे याचा थोडा त्यांना रिलॅक्सेशन व्हावं किंवा त्यांना त्याचा ह्याच्यात थोडासा व्यायाम प्रकार झाल्यानंतर संध्याकाळी या पद्धतीचं प्रशिक्षण वगैरे घेतलं जायचं. त्याच्यातून त्यांचे मसल्स वगैरे चांगले रिलॅक्स व्हायचे. त्यामुळं तालमीमध्ये कुस्ती खेळल्यानंतर हे परंपरागत आलंय की मर्दानी खेळ खेळतातच. म्हणजे कोल्हापूरमध्ये जेवढ्या प्रमाणात येते तर कोल्हापूर सोडून महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या भागात पाहायला मिळालं? सुरुवातच्या काळामध्ये खूप आपण जसं जिल्हा किंवा तालुका वर बघितलं, गाव पातळीला सगळ्या ठिकाणी होतं हे. पण झालं काय की लोकांची लाईफस्टाईल बदलत गेली. लाईफस्टाईल बदलत गेली, लोकांचा ह्या कला वगैरे यातून काय अर्निंग नव्हतं. शिक्षण आणि त्याच्यानंतर आपली रोजीरोटीकडे जास्त लोक पळू लागले. त्यातून ज्याला येत होतं ते रोजीरोटीच्या कामामुळे त्याला यात वेळ द्यायला जमला नाही. कालांतराने ते नामशेष होत गेलं. तिकडच्या काळात, जुन्या काळामध्ये शाहू महाराजांनी वगैरे या कलेला राजवारसा दिला. त्यांना एक व्यासपीठ मिळवून दिलं होतं, त्याच्या स्पर्धा होत होत्या तिथे. त्यामुळे ही कला तिथं परंपरागत जिवंत राहिली. जुन्या काळामध्ये यात्रेमध्ये किंवा गावच्या कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये हे खेळलं जायचं आणि प्रत्येक गावात वेगवेगळे आखाडे तालमी वगैरे असल्यामुळं ना त्यांच्या जुगलबंदी झाल्यासारखी व्हायची, अंतर्गत स्पर्धा व्हायची. त्यांनी एखादा डाव दाखवला की त्याच्यावरच दुसऱ्याने डाव दाखवायचा. हे अशा आमचे वस्ताद लोक सांगतात ना, की अशा पद्धतीने चालायचं. की दिवसभर काम करून येऊन संध्याकाळी ते कुठे जायचे कार्यक्रमावर. तर कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांना ही सुरुवात झाली की किती वाजले त्याचं भान नसायचं.
मग रात्री उशीर झाला वगैरे की बंद करा, नवरा नवरी आता त्यांच्या जर लग्नाच्या वरातीत असेल तर खेळून खेळून यांचा रंगतदार व्हायचा सामना, पण काय बाकी कंटाळले की झाला उशीर झाला, बास करा, पहाट झाली वगैरे, ते बंद करून घरी यायचे. घरी परत सकाळी आवरून आपल्या कामाला जायचे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हे पुढे चालू ठेवलं. सध्या पण कोल्हापूरमध्ये चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस होती खूप पद्धतीने. तसंच इतर जिल्ह्यामध्ये पण होत होतं, पण नंतर प्रमाण कमी झालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते टिकवून ठेवलं लोकांनी. आता तुम्ही ज्यावेळेस म्हणजे कोल्हापूरहून इकडे आले त्यावेळेस पुण्यामध्ये असे काही खेळ व्हायचे का, कोणी करायचं? पुण्यामध्ये खूप कमी प्रमाणात होते. मी बघितलं होतं की सुरुवातीला की गणेशोत्सव कार्यक्रमामध्येच त्याला दोन्ही बाजूला आग लावलेली असायची, एक स्टील रॉड असायचं त्याला, आणि त्यातून ते स्टेजवरती ते लोकधारा वगैरे अशा कार्यक्रमामध्ये ते डोंबारी खेळ म्हणून करायचे. मग एखादा लाल महालाच्या तिथं मला आठवतंय, मी माझा मित्र होतो तिथं, आमचा वाद झाला होता तेव्हा, जो खेळत होता तो बोलला ह्याला काय म्हणतात माहितीच नाही, आम्ही आपलं करतोय म्हणाला या पद्धतीच. म्हटलं असं नका करू, म्हणलं ही काय साधं नाही, म्हटलं खूप मोठी परंपरा आहे म्हणलं आपल्याला. या कलेच्या जोरावर संपूर्ण भारत देशभर आपण सत्ता गाजवली आहे म्हणून, अशी मोठी ही कला आहे म्हटलं, तिला असं तुम्ही करू नका म्हणून. तिथून मग ते थोडंफार मग म्हटलं की इथल्या जास्त लोकांना माहिती नाही, काही ठिकाणी चालू होतं, पण मी बघितलं ते समोर तसं होतं. मग म्हटलं की अशा पद्धतीने आपण करायचं नाही. त्याच्यामुळे मी सुरुवातीच्या काळामध्ये ते जेव्हा चालू केलं ते फायरचं वगैरे मी करतच नव्हतो, कारण माहिती होतं की लोक त्या पद्धतीने करणार. आणि ते काय करत होते, असं उघडं असायचे, शेला बांधलेला किंवा धोतर बांधून ते प्रॅक्टिस करायचे किंवा खेळायचे. आम्ही जसं खेळायला लागलो, आमचा प्रॉपर मावळ्यांचा ड्रेस फेटा वगैरे असायचा, त्यांनी पण बघितलं काही कार्यक्रमामध्ये. असा परिणाम झाला की त्यांनी त्याचं बंद करून हे चालू केलं. त्यांनाही कळाले की अशा पद्धतीनं आहे, तेही अशा पद्धतीने करू लागले परफॉर्म वगैरे. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तर ती सुरुवात कशा पद्धतीची होती, कुठं होती या सगळ्या आखाड्याची? सुरुवात तशी मी केली आपल्या नानावाड्यामध्ये सुरुवात केली होती. तिथे मी शिकवत होतो, जॉब करून यायचं आणि संध्याकाळी तिथे शिकवायचं. पण तिथून ते स्वाईन फ्लू वगैरे आलं, त्यात खूप प्रमाण, आता कसं कोरोनाचं होतं तसं त्यावेळी झालं. त्याच्यानंतर मग बंद झालं, सगळीकडेच निर्बंध आले होते, बंद झालं. मग त्याच्यानंतर हे कुठं जरी आपल्याला ते राहत नव्हतं की आपल्याला चालू करायचंय, शिकायचंय. आणि सुरुवातीला मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा जॉब बघायला फिरत होतो ना, तेव्हा मी पुण्यातून असं आसपास फिरत जायचं, कुठे ग्राउंड वगैरे आहे का बघायचं, जिथं आपल्याला हे करता येईल वगैरे. या पद्धतीनं मी बघत होतो कुठे मिळेल काय वगैरे. तसंच मग फिरता फिरता आम्ही एकदा हे रोकडगाव मंदिर, हा जो परिसर आहे, रोकडगाव मंदिराचा परिसर, याला पण एक ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालामध्ये त्या शाहिस्तेखानावरती हल्ला केला, त्यांची घोडी या परिसरात आणली होती, आणि ते हल्ला करून ते परत इथं आले आणि इथून घोडी घेऊन पसार झाले होते. तर हा असा ऐतिहासिक वारसा आहे. जाताना त्यांनी इथं आलेत, सगळं नियोजन केलं होतं महाराजांचं. इथं रोकडगाव महाराजांचं दर्शन घेतलं, पुढे गेले, तिथं शाहिस्तेखानाची बोट वगैरे कापली, तिथून नदी पार करून आले, घोडे घेतले आणि पसारले. असा हा ऐतिहासिक वारसा. मग ही जागा तुम्ही त्यावेळेस निवडली? त्यावेळी आल्यानंतर इथे मग काही इथले गावठाण एरियातले, छत्रपती शिवाजीनगर गावठाण एरियातले काही ओळखी वगैरे झाल्या, त्यांना सांगितलं असं असं आहे म्हणलं, त्यांनाही आवडलं, करू म्हणले. त्यांच्यानंतर आम्ही चालू केलं. अगोदरवरती श्री शिवाजी व्यायाम मंडळ म्हणून तिथं ग्राउंडवर चालू केलं. त्याच्यानंतर मग आम्ही परत इकडे आलो. 2009 साली इकडं आम्ही करून चालू केलं होतं. तेव्हा साधारण 22 ते 25 मुलं वगैरे होते आमच्याकडे. आता ही जी प्रॅक्टिसची प्रोसेस आहे कशा पद्धतीने केली जाते यासाठी, म्हणजे आपली जी काही स्टँडर्ड प्रोसेस आहे की हा जो मर्दानी खेळ आहे तो अशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे, अशा पद्धतीने त्याची रोज प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचा तुमचा फॉर्मॅट कसा आहे? हा, सुरुवातीला आल्यानंतर आमच्या वस्तात लोक वगैरे पहिल्यापासून त्यांची जी पद्धती आहे करत आलेली, जरी आम्ही आमच्यात आता विद्यार्थी वगैरे बरीच एवढे 15-16 वर्ष झाली करतात, आम्ही करतो तेवढी. तर आल्यानंतर पहिला आम्ही लाठीपासून सुरुवात करतो. का तर लाठीपासून पूर्ण शरीराचा व्यायाम होतो, आणि नवीन असतो तर त्याला लाठी खेळत असताना कुठे जरी स्टेप चुकली, लागलं तर त्याला जास्त जोरात फटका बसत नाही, तलवारीच्या मानाने किंवा.
त्यामुळे लाठीचं चांगल्या पद्धतीनं व्यायाम प्रकार होतो चांगला, हाताला वळण चांगलं लागतं. त्याच्यानंतर मग आम्ही दानपट्टा, तलवार, मग समोर विद्यार्थ्याला कसा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या पद्धतीनं आम्ही एक गोष्टी घेत जातो. मग आता जे आपल्या मर्दानी खेळ जे म्हणतो, तर मर्दानी खेळामध्ये कोणकोणते खेळ प्रकार त्याच्यात म्हणजे पडले? मर्दानी खेळ आता काय झाले की पूर्ण भारत देशामध्ये जे युद्धकला प्रकार चालतोय, इंडियन मार्शल आर्ट म्हणून, जसं प्रत्येक देशात आहे तसं आपले वेगवेगळे राज्य आहेत, त्यांची वेगवेगळी भाषा आहे, तिथलं भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्याप्रमाणे ज्या त्या राज्यांनी तिथलं आपलं राज्य टेकवायला, कोणी आक्रमण केलं, कोणी त्याला टेकवायला त्याला प्रतिकार केला, त्यात ती युद्ध खेळली गेली. तर त्यांची पद्धती वेगळ्या आहेत, काही थोडी स्टाईल त्यांची डिफरंट आहे, शस्त्र थोडीशी डिफरंट आहे, आणि प्रत्येकाची नावं त्यांच्या लोकल लँग्वेज प्रमाणे आहे. म्हणजे गटका, कलारी, थांगता, लाठी खेळा, त्याच्यानंतर सिलंबम वगैरे असे वेगवेगळे प्रत्येक राज्याचे त्यांच्या लोकल नाव. तसं आपलं महाराष्ट्राचं मर्दानी खेळ. मर्दानी खेळ म्हणजे असं नाही, काही लोक म्हणतात की फक्त पुरुषांनी खेळायचं, असं नाही. हे दमदारपणा असलेलं मर्दान सारखं असं, तसं मुली पण आहेत. आणि आवर्जून सांगायला वाटेल की आता मुलींचा सहभाग जास्त आहे, महिला आणि मुलींचा. तर आमच्या आखाड्यामध्ये पण महिला मुलींचा खूप मोठा सहभाग आहे, चांगले खेळतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातले जे आपले मर्दानी खेळ आहेत त्यातले जर प्रामुख्याने जर मर्दानी खेळ तुम्हाला सांगायला तर त्यात कोणकोणते पडतात? मर्दानी खेळ त्याच्या अंतर्गत येतात तर ते त्याची शस्त्र ही शस्त्रकला, लाठी, तलवार, दानपट्टा, भाला, कट्यार, खंजीर, माडू, जबरदंड, विटा, बाणा असे वेगवेगळे. आणि त्याच्यात अजून डीपमध्ये म्हटलं तर दानपट्ट्या साहाय्याने लिंब कापणे, लाठीने नारळ फोडायचा, दानपट्ट्याने किंवा तलवारीने गळ्यावरती इथं केळ ठेवलेलं असेल, पान ठेवलेलं असेल, ते अलगत मारायचं. म्हणजे तेवढं जजमेंट घेऊन ते अलगत कट करायचं. टाचे खाली लिंबू ठेवून किंवा अनवटी खाली लिंबू ठेवून, म्हणजे त्याच्यामध्ये माहीर किती आहेत याचं ते एक्स्ट्रा स्किल असायचं, ते केलं जायचं. खूप कमी आखाड्यामध्ये या गोष्टी करतात. आजच्या काळात या मर्दानी आखाड्याची आपल्याला किती गरज वाटते, म्हणजे की ही का गरजेचं आहे? आपण एवढी मेहनत करतायत, गरजेचं याच्यासाठी आहे की आताची जनरेशन बघितली, जे जुन्या काळामध्ये काही लोक म्हणजे आता ज्यांना त्यांचे आता जी मुलं आहेत त्यांचे वडील वगैरे शालेय जीवनामध्ये त्यांच्या ते मैदानावरती खेळले गेले. इंडोर गेम खूप कमी होते, आउटडोर गेम जास्त खेळले. त्यांना सवय होती रनिंग करणे, लंगडी पळते किंवा विटी दांडू, वेगवेगळे खेळ, पोहायला जाणे वगैरे. आत्ताची जनरेशन तशी नाही. मला एक चांगलं मला लक्षात आहे की आम्ही प्रॅक्टिस करत होतो वरती तिकडे, तर एक कपल मुलाला घेऊन आलो होतं, साधारण 4.5 वर्षाचा 5 वर्षाचा असेल मुलगा. तर त्याला घेऊन यायचं आणि खेळायचं. तिथे माती होती, कबड्डी खेळायची मुलांनी, परत प्रॅक्टिसला यायची. असं दोन्ही ग्राउंड असे समोर होते. तर तो मुलगा आला की मातीतच खेळायचा, मातीत खेळणे, कुठून उधळणे. आम्ही म्हटलं चला प्रॅक्टिस करा, हे करा. थोडा वेळ करणार, परत मातीत जाणार. त्यांनी 1 आठवडा 2 आठवडे बघितले त्या पालकांनी आणि विचारले की सर आमच्या मुलगा म्हणाल्या लक्ष देत नाही का, किंवा काय खेळात त्याला मूड नाही का? नाही, असं काही नाही म्हणलं. मग त्याला काय वेगळं हे वाटतं? नाही, असं काय नाही म्हणलं, करतोय चांगला. नाही म्हणलं, आम्ही बघतोय ना, तर तो इकडे कमी आहे आणि ते मातीत जास्त असतं. त्यांना विचारलं की तुम्ही म्हटलं दिवसभर काय होतं तुमचा नित्यक्रम असतो, याचा काय नित्यक्रम असतो? सकाळी म्हटले आम्ही दोघं आमचं आवरतो वगैरे, मी माझ्या ड्युटीला जातो. त्याची आई म्हणालीत की घरचे स्वयंपाक वगैरे आवडते, ह्याला शाळेत पाठवून देते आणि ती जॉबला जाते. मग घरी जे आहे लेडीज ते घरकामासाठी किंवा यासाठी सांभाळ, ती येऊन सगळं आवरते आणि मग दिवसभर त्याच्यावरच असतो. मग मी संध्याकाळी आल्यानंतर त्याला खाली घेऊन येतो. मग आम्ही बॅडमिंटन खेळा किंवा ते फुल रॅकेट खेळा असं करतो. म्हणजे माती आणि याच्याशी याचा काही संबंध आहे ना, तसं आमच्या सोसायटीमध्ये नाहीच आहे. म्हणून म्हणलं त्याला ते आवडतं, म्हणून खेळू दे म्हणलं. त्याचं मन भरलं की म्हणलं ये. आणि नंतर ते झालं, तो नंतर आला आणि खूप चांगला खेळायला लागला. मग ते आताच्या जनरेशनला हे झाले की त्यांना असं मैदानी खेळ जास्त नाहीच आहे. आणि आता मोबाईलमध्ये जास्त गुंतल्यामुळे त्यांना ना अशा ह्या खेळाकडून जास्त त्यांना सराव वगैरे ह्या गोष्टी नाही. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे आताच्या जनरेशनला. मोबाईलपासून दूर ठेवणं, त्यांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी वगैरे मैदानी व्यायाम असणं गरजेचं आहे, खेळ वगैरे. तर जो आपले जे आखाडा आहे, आखाड्यात आता जे काही सगळे आहेत लोक, ते कोणकोणत्या प्रकारचे लोक आपल्याकडे असतात? सर्व प्रकारचे आहेत. साधारण वयवर्ष 4.5-5 पासून ते 40-45 वयाचे,
पुरुष महिला काही तर असं आहेत की तो मुलगा प्रॅक्टिस करतोय, त्याची आई पण प्रॅक्टिस करते, त्याचे वडील पण प्रॅक्टिस करतात, ते तिघेही प्रॅक्टिस करतात. काही आहेत की 2 मुली प्रॅक्टिस करतात, त्यांना सोडाय ते त्याची मम्मी येते, ती बोलते मी बसून काय करू, मी पण त्यांच्यासोबत, त्याही प्रॅक्टिस करतात. गणपतीमध्ये वगैरे मायले की तिथं परफॉर्म करतात. आखाड्याबद्दलचे गैरसमज काय वाटते ते लोकांमध्ये आज, की बाबा लोकांना आखाडा किंवा ह्या गोष्टी, काही गैरसमज प्रत्येक गोष्टीबद्दल पसरलेले असतात. मग तुम्हाला असं काही जाणवलं का की आखाड्याबद्दल गैरसमज आहे की बाबा आखाडा म्हणजे फक्त त्या कार्यक्रमात जाण्यासाठीची गोष्ट आहे किंवा अजून तर नाही काय या पद्धतीनं आता लोकांपुढे जास्त यायला लागले. गैरसमजाचं असं काय नाही, फक्त लोकांना जास्त माहीतच नाही. खूप आम्ही अनुभव घेतले की कोणी आवर्जून बघितलं वगैरे मिरवणुकीमध्ये वगैरे किंवा कुठं तर भेटायला आले की ते विचारतात सर याचा दानपट्टा कुठला आणि हे काय, म्हणजे मराठी असून त्यांना जास्त गोष्टी एवढ्या माहिती नाही बरेच लोकांना. बरोबर. किंवा काही जणांना म्हणतात की खूप वर्ष आम्हाला शिकायची इच्छा होती पण आमच्या जॉबमुळे वगैरे आम्हाला जमलं नाही, पण आमच्या मुलांना ते शिकवायचं. असं लोकांचे गैरसमज असं काय नाहीये, पण त्यांना खूप आवडतं लोकांना की हे आपल्याला पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये बघितलं तुम्ही की मुलींना, महिलांना, मुलांनाही आपल्या स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं वगैरे म्हणजे गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये आम्ही शिकवलं जातं ते त्यांची शारीरिक स्ट्रेंथ वाढते पहिली गोष्ट, त्याच्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढतो. आम्ही काम करतो जास्त कॉन्फिडन्स वाढायचं मुलांचं मुलींचं, की मी खेळताना लाठी फाईट वगैरे खेळतो किंवा तलवार फाईट खेळतो, एका बरोबर दोघांच्या बरोबर वगैरे फाईट जर खेळत असतो ते मनाचं धैर्य चांगलं वाढतं, त्यांचं आत्मविश्वास वाढतो की उद्या कधी चुकून इन्सिडेंट झाला तर काय करायचं हे माहिती आहे. मी नेहमी म्हणतो तसं की भले तुम्ही मुलींकडे वगैरे बंदूक दिली किंवा बंदूक जरी असेल, मुली कधी असा प्रसंग आला तर ती चालवायची कशी माहीत नसेल, उपयोग काय बंदूक असेल, तर ते गोष्ट आहे. हे लाठी वगैरे याच्यातून आम्ही स्ट्रॉंग करतो की काय करायचं असं प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचा सराव वगैरे केला जातो. कॉन्फिडन्स वाढतोय, ॲग्रेशन वाढतं, काय करायचं माहिती आहे. कारण मी रोज खेळतो, काय करणार आहे, मारणार आहे, असं मारलं मला लागलं तरी पण ते खेळत राहायचं. लागलं म्हणून लगेच ठेवून शस्त्र बाजूला नाही, चालत नाही, ते तुम्ही सांभाळायचं. एकदा मैदानात उतरले की ते पूर्ण करूनच बाहेर. मग ती मनाची आपसूक त्यांची तयारी वाढते मुलांची. तुमच्याकडे असे काही उदाहरणं असतील की जे आलेले शहरातली मुलं आहेत की ज्यांना या गोष्टीचा एकदमच हे नव्हतं, पण नंतर त्यांच्यात ज्यावेळेस तुम्ही बघता बदल झालेला काही वर्षानंतर, असे काही उदाहरणं सांगावेसे वाटतात तुमच्या प्रवासामधले? काही पालक येऊन सांगायचे की मुली आमच्या जास्त बोलतच नाही. छोटी मुलगी होती, आहे आता चांगली, ती आली की घरचे फक्त, बाहेरचे कोणाशी बोलणं नाही, काही नाही, काय नाही. मग तिचा भाऊ प्रॅक्टिस करायचा, त्यांनी पण सांगितलं की सरांच्याकडे प्रॅक्टिसला यायचं. सुरुवातीला रडायची नाही, म्हणायची ती कंटाळा येतो वगैरे, पण नंतर ती अशी ट्रेन झाली, कोणाशी बोलणं नाही, काय नाही, पण आता खूप चांगल्या पद्धतीने खेळते. ॲग्रेशन वगैरे चांगलं आहे तिचं, आणि ती अभ्यासात पण हुशार आणि शाळेमध्ये कायम ती रँकिंगमध्ये येते चांगलं. आता सध्या बरेचसे जे पालक आहेत ना, म्हणजे 9वी 10वी आली, 11वी 12वी आली, तर सगळ्या मुलांना एवढंच सांगतात की काय करायचं आहे ना तुला. जसं की मी ढोल पथकात होतो, त्या मुलं सगळे म्हणजे दादा आता पुढच्या वर्षी नाही येऊन देणार मला, आता आपली पुढच्या वर्षी नसणार आहे. मी म्हणलं का रे, असं म्हणणार की नाही आता 10वी चालू होते ना, मग क्लास, मग आता घरचे म्हणजे 10वी 11वी 12वी तू फक्त एवढं लक्ष देऊन कर, नंतर कर ह्या गोष्टी काय करायच्या त्या. बरोबर. पण तशा पालकांना तुमचं काय सांगणं असं? नाही, तसं आमच्यात बरेच आता विद्यार्थी बरेच तशा एक्झाम वगैरे देऊन झाले शिक्षण वगैरे, तर आम्ही आता गणपतीपर्यंत आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस असतं. जी 10वी 12वी आहेत, गणपती वगैरे झाल्यानंतर ना त्यांना सुट्टी, किंवा इव्हन जे बाकीचे विद्यार्थी पण आहेत ते सराव करतात. जेव्हा परीक्षा आहे ते महिनाभर सुट्टी, फिरकायचं पण नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा, एक्झाम वगैरे संपल्यानंतर मग तुम्ही करा कंटिन्यू. आणि मेन काय की हे जे म्हटलात ना तुम्ही वर्षभर बसायचं, एक सारखं ते हॅमरिंग करून सारखं अभ्यास अभ्यास अभ्यास, थोडंसं रिलॅक्सेशन नसतं. मी तर आल्या स्ट्रेस असतो तो रिलॅक्स होतो. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे आमच्याकडे एक पोलीस डिपार्टमेंट, पुणे पोलीसमधले मॅडम येतात प्रॅक्टिस, तर त्यांची ड्युटी ट्रॅफिकला वगैरे असायची. दिवसभर ट्रॅफिकचं कसं असतं माहिती आहे, पुण्याच्या रोडवरती भयानक असतं. ते करून त्या सुट्टी घ्यायच्या नाही, आवर्जून वेळ झाला तरी थोडा वेळ का असेल ना पण येणार. त्यांचा अनुभव आहे की त्या म्हणायच्या मी आल्यानंतर इथं जो दिवसभराचा स्ट्रेस असतो तो मला सगळा रिलॅक्स होतो. कारण 5 वर्षापासून ते सगळ्या वयोगटाची मुलं मुली आहेत,
त्यात त्या रमून जायच्या, खेळायच्या, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करणं वगैरे, त्यात ते सगळा स्ट्रेस त्यांचा निघून जायचा. फाईट खेळणार, फाईट जोरदार खेळायची वगैरे, मग रिलॅक्स व्हायचे. ते त्यांचा वैयक्तिक अनुभव. आणि मी पण अनुभवलं त्या गोष्टी. दिवसभर ऑफिसचं काम करून वगैरे आलो, कुठं फील्डचं काम करून आलो की कंटाळा यायचं, म्हणायचं 10 मिनिटं थांबून निघून जाऊ आपण. पण ते संपल्यावरच मी जायचं की मग अरे डोकं दुखत माझं, आता काय नाही. ते माइंड रिलॅक्सेशनसाठी, आपला स्ट्रेस रिलॅक्ससाठी चांगला आहे गेम्स. एक आपली एक परंपरेचा खेळ आहे हा आपला, एक परंपरा जपण्याच्या हेतूने तुमचं सगळे जे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत सगळ्यांकडून, जे आपलं जो सगळ्या माणसांकडून तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे, खेळासाठी त्यांनी काय योगदान देऊ शकतात छोटे मोठे, ज्या कोणाला असं वाटतं की हा खेळ टिकावं, म्हणजे वेगवेगळ्या येऊन सहभाग घेऊन, येऊन ट्रेनिंग घेऊन, कार्यक्रमामध्ये या प्रकारचे खेळ वाढवून, तशा प्रकारचं तुमचं काय आव्हान असेल सगळ्यांना? लोकांना आता हेच सांगणं आहे की जसं बाहेरच्या देशातल्या लोकांनी त्यांचा खेळ मोठा केला किंवा आपल्या राज्यातल्या पण लोकांनी बघितलं गेलं तर कलारी किंवा सिलंबम, झटका, थांगता वगैरे हे नॅशनल गेममध्ये सहभागी आहेत. त्याच्या स्पर्धा होत्या स्टेट लेवल, नॅशनल लेवल. पण एवढी परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्रीयन आपला मर्दानी खेळ, त्याच्या कुठे स्पर्धा होत नाही. तर त्या झाल्या पाहिजे. त्या अनुषंगानं शालेय खेळामध्ये सहभाग झाला पाहिजे त्याचा, जेणेकरून सगळे हे खेळ खेळतील. महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये कशा पद्धतीने योगदान देऊ शकतं? महत्वाचं म्हणजे हेच ना की याचे एक नियमावली करून, जे जाणते लोक आहेत सगळे त्यांना त्या कमिटीवर घेऊन त्याची एक नियमावली करावी आणि नियमावली करून शालेय खेळामध्ये समाविष्ट करावं ते, जेणेकरून हे तुम्ही शालेय खेळात रुजू करा. आणि आताच्या घडीला मुलींना वगैरे शिकणं इम्पॉर्टंट आहे या गोष्टी. शालेय खेळामध्ये आल्यानंतर आपसूक सगळे लोक शिकतील, ते त्याच्या स्पर्धा होतील, नॅशनल लेवलपर्यंत जातील आणि तो पुढं काय भविष्यात झालं तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत पण होऊन जाईल. या पद्धतीनं त्यांनी जर पुढाकार घेतला तर चांगली गोष्ट. आता जो तुमचा अनुभव आहे आखाड चालवण्याचा, त्याच्यामधलं जर तुमचा व्यक्तिगत जर कोणते एकदम चांगले अनुभव असतील आठवणीतले की ह्या गोष्टी बघितल्यानंतर समाधान वाटले, एवढी सगळी मेहनत करण्याची, आखाडा चालवण्याचे, तर ते कोणकोणते मुवमेंट्स असतील? मुलं जेव्हा प्रॅक्टिस वगैरे करतात तर पूर्ण शाळेत, जर समजा 5वी किंवा 3री 4थी पासून पूर्ण 10वी 12वी शाळा असते, त्यामध्ये कुठले काय त्यांचे गेस्ट आले किंवा काय त्यांचे मोठे कार्यक्रम असतील वगैरे, तर या मुलांना स्पेशल सांगितलं जातं की तुम्ही तुमचं ते ॲक्टिव्हिटी करा, तुम्ही हे मर्दानी खेळ करा. कारण इतर काय खेळ करणारे, डान्स करणारे बरेच आहेत, हे करणारे नाहीये. त्यामुळे आता ते म्हटलं काही विद्यार्थी आहेत, तर पूर्ण शाळा, ते शिक्षक वगैरे सगळे त्यांना ओळखतात. आता जो तुमचा मागच्या काही वर्षापासूनचा अनुभव, जसं की भारताबाहेरचे सुद्धा काही तुमच्याकडे म्हणजे जे खेळाडू आहेत किंवा इच्छुक जे आहेत ते सभासद तयार झाले, तर तो अनुभव कसा होता सगळ्यात सुरुवातीचा? याचा आम्ही सोशल मीडियावर जास्त मी बघत नव्हतो. सोशल मीडियावर बाकी विद्यार्थी वगैरे ते करायचे, कमी प्रमाण होतं. नंतर मग जसे थोडे रील किंवा असं व्हिडिओज टाकत गेले, मग ते म्हटले की आपण चांगल्या पद्धतीने करू आहोत. आणि आता लॉकडाऊन नंतर जास्तच थोडंसं हे झालं. त्याच्या माध्यमातून बाहेरच्या देशातल्या लोकांनी या आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्या, सगळ्या व्हिडिओज वगैरे बघितले, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला की आम्हाला पण हे आवड आहे, शिकायचं आहे. ते कॉन्टॅक्ट करून आले होते शिकायला. आणि यावर्षी पण आता जर्मनीवरून विद्यार्थिनी आले, अजून एक येणार आहे विद्यार्थी. तिचा विजाचा आणि तिकिटाचा प्रॉब्लेम झाला, ते पण अजून येणार. आता ती 10 दिवस आम्ही वर्कशॉप ठेवलं होतं. गेल्या वर्षीचा अनुभव बघितला आम्ही, यावर्षी 10 दिवस वर्कशॉप ठेवलं. त्याला रिस्पॉन्ड आला. काही जणांचं काय झालं की ते, कारण बाहेरच्या देशातून येणं म्हटल्यानंतर त्या गोष्टी थोड्याशा टेक्निकली गोष्टी कम्प्लीट कराव्या लागतात, त्यात थोडं त्यांचं अडकलं. पण 1-2 जागांचं झालेलं आहे, तर ते आलेले आहेत. ती 10 दिवसासाठी ती जर्मनीची लेडी एक आलेली आहे, प्रॅक्टिस करते, तिला आवड आहे त्याची. ते म्हणते मला शिकायचंच आहे वगैरे. आणि ते पहिल्या दिवशी आमच्यासोबत परफॉर्म करणार गणपती. म्हणजे ही कला सातासमुद्रापर जावी या दृष्टीने जे आमच्या वस्ताद लोकांचं वगैरे जे उद्देश होतात की चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावी वगैरे, ते आम्ही कुठेतरी पुढे चालवतो. आणि ते एक चांगलं यश आले आम्हाला की आम्ही पुढं घेऊन जातो. आता जर्मनीहून जे काही आता लोक आले ज्यांनी ट्रेनिंग घेतली, तर त्यांचा ओव्हरऑल अनुभव कसा होता? आणि त्यांना ह्या खेळांबद्दल पहिलं फक्त ऑनलाईनच कळून तिथपर्यंत ऑनलाईन कळालं. त्या एक गेल्या वेळी आल्या, त्यांनी पहिलं केलं. त्यांना असेच आले होते की ठीक आहे एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊ म्हणून आल्या होत्या, त्यांनी केलं. आणि आमच्यानं नंतर व्हिडिओज वगैरे हे खेळत्याला सिस्टम बघितलं त्याने, मिरवणुकीत काय असतं. मग त्यांना ते राहून नाही. त्यातली एक जण गेली होती
परत स्पेनची, इटलीची होती ती परत आली, हम्म. ते इथं होती इंडियात, बेंगलोरला होती ती परत आली, 2 दिवस प्रॅक्टिस केली आणि आमच्यासोबत शेवटच्या दिवशी पूर्ण दिवसभर थांबली. ती म्हणली मला यांच्यासारखा मावळ्यांचाच ड्रेस घालायचा. तो ड्रेस घालून ती तिथं प्रॅक्टिस केली, दिवसभर पूर्ण मिरवणुकीला थांबली. हो. ते आवडलं त्यांना की ह्यामध्ये एवढ्या पद्धतीनं असतं. त्यामुळे ते तिकडे त्यांचे कुठे त्या स्पेशली प्रोफेशनल डान्सर वगैरे त्यांनी तिथे त्यांचे कार्यक्रम असतील ना त्यात हे पण थोडंफार करतात आणि तिथं आपल्या खेळाचं सांगतात तिथं त्या. कारण आम्ही वर्षभर ऑनलाईन कनेक्ट आहोत. काय त्यांना नवीन मूव्ज असले काय वाटले आम्हाला असं काय शिकायचं हे शिकायला आम्ही थोडं एक सेशन घेतो आम्ही ऑनलाईन करून घेतो. त्यामुळेच आता बाकीचे कॉन्टॅक्ट झाले ते पण आलेत आमचे. आणि ही पण आता म्हणले की हे पण करणार. त्यांच्या जर्मनीला वगैरे गेले की म्हणले असे काही शोज वगैरे असतात तिथं आता मल्लखांब चालू आहे जर्मनी. ते आले बोलली मल्लखांब हे पण म्हणली करू आपण हे मी ते तिथं परफॉर्म करणार. म्हणलं कर बिंदास काय लागला आम्हाला सांग म्हणलं ऑनलाईन आपण कनेक्टेड करू. आता जे मर्दानी खेळामध्ये येणारे हत्यार येते त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे ते याचं ऐतिहासिक महत्व काय हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत राहावं या हिशोबाने. पूर्ण राज्यभर जे आहेत शस्त्र म्हणजे पूर्ण राज्याची वेगवेगळे ते शस्त्र वगैरे आहेत तर त्यापैकी आपल्या याच्यामध्ये बघितलेत मर्दानी खेळामध्ये महत्वाचे पूर्ण शस्त्र आहेत ते आपले महत्वाचं मराठ्यांचं शस्त्र दानपट्टा. याला एक विशिष्ट ठेवण आहे याची की याची वेगळेपण आहे ह्याची मूठ. खोबळा किंवा खोबळा असं म्हणतात त्याला. पूर्ण बघितलं ना याला कवर्ड असतो, याला हात आतून घातला जातो पूर्ण. याला आपला हात तिथलं मनगट पूर्ण कव्हर होत आहे आणि त्याचं पातं थोडंसं लवचिक आहे. हे दुधारी पातं असतं. त्याचा डेमो पीस आहे, त्याला शार्पनेस नाही आहे. दोन्ही साईडनी त्याला दोन्ही साईडने दुधारी असतं. तलवारीपेक्षा थोडंसं लवचिक असतं. ते असं दाखवलं जातं की खूप मोठं पातं वगैरे असतं, तसं नसतं. या पद्धतीचं पातं असतं, तलवारीपेक्षा थोडंसं लवचिक असतं आणि ते आपल्या 360 सभोवती फिरवलं जातं. आता हे जे आपण आपला दानपट्टा म्हणतो त्याला की आता हे पूर्णपणे महाराष्ट्रीयन आहे हे आपण कडून त्यावेळेस बनवून घेतले आपण मागवल्या गोष्टी होत्या नाही आपल्याकडे बनवलेल्या महाराजांच्या काळात किंवा त्याच्या अगोदरच्या काळात पण वापर होत होता पण याचं प्रमाण जास्त नव्हतं. भरपूर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत त्यापैकी एक दानपट्टा. वापर याचा होत नव्हता जास्त. याचं मूळ असं म्हणतात जातं की कटेर, तिथून थोडं ते पातं असतं त्यातून थोडंसं ते इनोव्हेशन होत ते थोडं थोडं बनवत गेलं. काही शिल्पकलांमध्ये दाखवलं गेलेलं. तर महाराजांच्या पूर्व काळात पण अगोदरच्या काळात पण हे वापरलं जायचं पण याचा प्रभावीपणे वापर महाराजांनी केला. त्याचं नॉलेज महाराजांना शस्त्राच्या बाबतीत म्हणतात ना शस्त्रशास्त्र पारंगत, तर त्यातलं कुठल्या ठिकाणी काय करायचं कुठलं शस्त्र वापरायचं किंवा काय याचं चांगलं महाराजांना ते दिसून येतं इतिहास. एक तर हे त्याच्यानंतर तलवारीबाबतचं त्याच्यानंतर वाघनखाचं तर उदाहरण जगप्रसिद्ध आहे. आपल्या ऐकिवात नाही की इतिहासात प्रतापगड रणसंग्रामाच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर जास्त प्रभावीपणे ते कुठं वापरलं गेलेलं. त्याच ठिकाणी बरोबर महाराज योग्य ठिकाणी योग्य शस्त्र वापरलं त्याचा परिणाम अगदी इफेक्टिव्ह चांगला ह्याच्यामध्ये. दुसरं ह्याच्यामध्ये दुसरं आहे आता बघितलं गेलं तर पुराण काळामध्ये वगैरे सांगितलं गेलेलं आहे शस्त्र. धनुर्विद्येमध्ये सांगितलेले 7 शस्त्र सांगितलेले आहेत महत्वाचे. त्यात 4थ्या नंबरचं शस्त्र तलवार. असिरेयो पुरमशास्त्रम स्वहस्ते नित्यक्षयम अशा पद्धतीचं म्हटलं जातं. तर हा शस्त्र हे शस्त्र खूप चांगल्या पद्धतीचं आणि प्रभावी शस्त्र आहे आणि जो हे वापरतो त्याचा कधी पराजय होत नाही अशा पद्धतीचं म्हटलं गेलं. तर तलवार खडग म्हटलं जातं त्याला. त्याचे विशिष्ट वेगवेगळी 8 नावं आहेत तलवारीची. त्याच्यामध्ये आसी, विशेषण, खडग, कृष्णधर्मा, दुरासद, श्रीगर्भ, धर्मपाल, विजय अशी वेगवेगळी नावं आहेत तलवारीची. साधारणपणे बघितले गेले तर एक पुराण काळ आपला जो ग्रंथ उपनिषद संहिता वगैरे वेगळ्या होत्या
त्याच्यामध्ये काही शस्त्र वगैरे माहितीच आहे. त्याच्यानंतर जो मुघल काळ आला किंवा इस्लामिक आक्रमण वगैरे झाले, त्याच्यानंतर त्याची काहीतरी बोलीभाषेतली नावं वेगवेगळी पडली गेली. त्या पद्धतीचे आत्ताही आपले काही बोली आपण शब्द बोलतो त्यात थोडीफार त्यातले काही शब्द आहेत मिक्स. त्यातलं तलवारीतलं हे आपली धोप महाराजांनी. कोणती? धोप. धोप महाराजांनी अगोदरच्या थोड्या लेंथला कमी असणाऱ्या तलवारी होत्या आणि याची मूठ बघितली थोडी वेगळी आहे. त्याला फक्त मागे इथे कटोरी वगैरे टाईपचं होतं. तर महाराजांनी ह्याला पूर्ण कवड असं ही मूठ केली, त्याला मुल्लेर मूठ वगैरे म्हणतो त्याला. त्याच्यात बघितलं गेलं तर वरून जर वार आला तर आपल्या हाताला लागत नाही, पूर्ण ह्याच्यावरती चढतो वार अटकतो. याचा पूर्ण बॅलन्स इथून ह्याच्यात केला जातो. ही वक्र आहे रोप, ह्याच्यात सरळ धोप पण असते. जी सरळ धोप म्हणजे ती महाराजांची जी सगळी प्रसिद्ध आहे जगदंब तलवार, त्या पद्धतीची असते. तर याच्यात खेळताना वेगवेगळे वार आहेत त्याची. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं खेळत असाल. पवित्रा उभ्या पद्धतीला पवित्रा वगैरे म्हणतात. आणि त्याचे खेळत असताना वेगवेगळे वार त्याचे घेतले जातात. आता बोलीभाषेत आता जे बोलले जातात. पुराण काळामध्ये त्याचे शब्द वगैरे वेगळे आहेत, त्याची नावं वेगळी आहेत. त्याच्यानंतर जे आताचे आहेत त्याच्यात नावं वेगळे आहेत. आणि आम्ही आता सांगताना त्या पद्धतीने सांगतो की कुठला शिरवार आहे, गर्दनवार आहे, बगलवार आहे, खोच आहे किंवा चिरवार आहे. या पद्धतीचे वेगवेगळे वार आहेत ते याच्यामध्ये घेतले जातात. आणि ढाल तलवार जेव्हा खेळलं जातं त्याच्या अगोदर ते चमड्याची ढाल आणि वेताची काठी त्याच्यावरती त्याचं पहिलं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना फरी गदगा किंवा गजगा असं म्हणतात त्या खेळाला. त्याच्यात प्राथमिक प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर मग ढाल तलवार वगैरे केलं जातं. आता जे महत्वाचे 7 तुम्ही हत्यारं म्हटले आपले, तर त्याच्यामध्ये कोणकोणते हत्यार याचे येतात? ते सगळेच येतात. त्याच्यात अजून काही हे आहेत म्हणजे त्याच्यात बैठक धनुष्य, धनुष्यबाण, चक्र, भाला, तलवार, त्याच्यानंतर खंजीर, त्याच्यानंतर गदा आणि आता द्वंद्व युद्ध, भाऊयुद्ध वगैरे म्हटलं जातं. अशा पद्धतीने जुन्या काळात म्हणजे पुराण काळामध्ये सांगितले गेलेली 7. त्याच्या अंतर्गत काही अजून शस्त्र येतात. लाठी तुम्हाला म्हटलं की शस्त्र खेळत असताना पहिलं, आजही आम्ही एवढी वर्ष खेळतोय तर पहिला आम्ही सराव करायला आलो की पहिला लाठी घेत. वेताची लाठी असते. साधारण काही लोक आपल्या आयब्रोच्या लेवलला किंवा कानाच्या लेवलला घेतात, काही जण आपल्या हाईटपेक्षा जास्त घेतात. अशा पद्धतीचे असते. काठी खेळत असताना आपल्या वेगवेगळ्या पवित्र्यामध्ये खेळली जाते. आणि चालवताना आपल्या सभोवती आपल्या गोलाकार पद्धतीने फिरवली जाते. त्याच्यामध्ये खेळताना वार आहे. यातून लाठी फिरवणं एकेरी लाठी, दुहेरी लाठी आहे. त्याच्यानंतर लाठी आणि दानपट्टा घेऊन खेळ, पट्टाबंद लाठी म्हणतात किंवा पट्टा बोताडी म्हणतात तो. त्याच्यानंतर दानपट्टा, ते वेगळं आहे प्रकार. तिथे बोललं जातं दानपट्टा म्हणजे तो दानपट्टा असं नाही, तो पट्टा आहे फक्त. त्यासोबत दुसरं एक शस्त्र असतं दान. असे 2 शस्त्र आहेत. ओके. फक्त बोलीभाषेत बोलताना दानपट्टा म्हणलं. ॲक्च्युली 2 शस्त्र आहेत. बऱ्याच लोकांना ते अवगत नाही. आणि जे फर्री आपण म्हणतो तर ही म्हणजे मेनली कशासाठी वापरली जाते, कधी कधी ही फरी तुम्हाला म्हटलं ना की ढाल तलवार वगैरे खेळणार ना, तर त्याचं प्राथमिक प्रशिक्षण या चमड्याची ढाल आहे. आणि त्याच्यासोबत खेळताना ही वेताची काठी आहे म्हणजे तलवारीच्या आकाराची. या पद्धतीने खेळली जाते फरी गजल. ही प्रॅक्टिस साठी का खेळली जाते फक्त का? नाही, याचा पण खेळ खेळला जातो. त्याच्यामध्ये कसं हिट केलं वगैरे रेग्युलर लागतं आपल्याला. तलवारीला म्हणजे तलवारीला जास्त कट वगैरे होणार, त्याच्यापेक्षा यानं पहिलं खेळलं जातं. याच्यातून हात आणि पवित्रा, नजर, परत मध्ये मध्ये खेळताना डाव प्रतिडाव केले जातात. त्या गोष्टी त्या याच्यामध्ये कव्हर करून घेतल्या जातात. त्याच्यानंतर मग ढाल तलवार वगैरे असतात, जेणेकरून परफेक्शन आहे. भलेही तो अटॅक करतो, तो डिफेन्स कसं करायचं यातून त्यांना चांगल्या पद्धतीने समजतं. आणि याच्या अगोदर स्पर्धा होत होत्या जुन्या काळामध्ये. साधारण काहीतरी 1974च्या अगोदरपर्यंत शालेय खेळामध्ये वगैरे हे होतं. शाहू महाराजांनी तसा आदेश पण काढला होता की त्याच्यासाठी वेगळं हे शिकवावं वगैरे म्हणून गोष्टी.
आता हे सगळे जे हत्यारं आहेत, हा. हे हत्यारं जर खेळ एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही तर हत्यारं भेटणं किंवा यासाठी पण चॅलेंजेस चॅलेंज खूप चॅलेंज. मी सुरुवातीच्या काळात मी खूप फिरत होतो दानपट्टा वगैरे, हा. कारण इथं लोकांना माहिती नव्हतं जास्त काय हे. हा. मला असं बनवायचं, मला हे करून घ्यायचं नाही म्हणजे. मला अगदी त्याला नट वगैरे लावायला ड्रिल पण पाडून नाही म्हणले वगैरे. खूप रिक्वेस्ट करून ओळखीनं वगैरे मध्ये आम्ही करून घेतो. त्याचे जे मुठी वगैरे किंवा आता ही चमड्याची डाली माझ्या वस्तादांकडून मी मागून घेतो. त्यांचा आवड आहे पहिल्यापासून की खेळ हा लोकांपर्यंत पुढे पण गेला पाहिजे. एक काही वस्ताद आहे ते जवळपास 60 वर्षाच्या वरचे आहेत, एक 80 वर्षाच्या वरचे वस्ताद आहे. परंपरागत चालत आलेलं होतं. ह्या खेळ पुढे गेला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे. मग हे काय पाहिजे मग सांगतो असं असं आहे मला हे पाहिजे. मग तिकडून ते त्यांचं कसं पूर्वापार पहिल्यापासून नाव आहे आणि माहिती आहे की हे खेळासाठी यांचं योगदान असतं. त्यामुळे आपण जे करून देईल किंवा काय ते घेतील कुठं तर ते चुकीच्या ठिकाणी कुठे जाणार नाही. आणि या खेळामध्ये एक ते रूल आहे की शस्त्र तुम्ही शिकतायत तर त्याचा चुकीचा वापर अलाउड नाही खेळामध्ये. चांगल्या कामासाठीच तुम्ही करायचं, नाही तुम्ही एक वेगळं इंटेन्शन ठेवून येतात आणि काय करतात नाही चालत. आम्ही इथे घेताना बघतो, आम्ही ऍडमिशन घेताना तुम्ही काय शिकताय. इव्हन महिला वगैरे आल्या, मुली आल्या त्यांनाही विचारतो की शिकताय का शिकतायत तुम्ही, उद्देश काय. कारण खेळ चांगला आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. बाहेर कुठं आम्ही निघालो वगैरे असं त्याला काही न कव्हर करता वगैरे आम्ही असं ओपनली घेऊन जातो. नाही जायचं, तुम्हाला करायचं आहे, खेळायचं आहे. 1000 लोकांपर्यंत तुम्ही खेळा, त्यांच्या पुढे बिंदास खेळा तिथे. पण ते पण जाताना उगीच मिरवत जायचं नाही इकडून तिकडून. मी असं आहे मी खेळतो मग घेऊन नाहीच आहे. जिथं योग्य तिथं दाद दिली जाते तिथंच तुम्ही त्या गोष्टी करा. बरोबर. त्यामुळे आम्ही सगळं पॅक करून वगैरे असे कुठं जायचं वगैरे ये जा करताना घेऊन जातोच. याची जसं तुम्ही म्हणले की हा विचार लय महत्वाचा आहे, कारण का हे शस्त्राची जी कला आहे ती अवगत झाल्यानंतर ही ताकद आहे. नाही काय होतं की ते कोणी म्हणेल की मला येतं म्हणजे मी काही करेल, नाही होत तसं. एक त्यात सारखं आपलं तिथे सारखं मन लागलेलं असतं, खेळतो वगैरे ना. तर त्या शस्त्राचे आपण केल्यानंतर आपण खेळतात नंतर जर आपण काय मारलं किंवा काय केलं त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्याला त्याचे थोडं नॉलेज असतं. कळतं की मी कितपत जोरात करू शकतो. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये राहतं, मनात मध्ये कंट्रोल येतं. त्यासाठी आपण स्पेशली काय लक्ष देतो की बाबा पुढच्या माणसाला किंवा लहान मुलांपासून आपण मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शिकवतो, पण त्या मुलाला किंवा त्या जो सभासद जो शिकतोय त्याला ती समज देण्यासाठी आपला काय प्रयत्न असतो कायमस्वरूपी. सांगतो ना की खेळत असताना, कारण खेळताना एकदम अचानक ॲग्रेशन आलं आणि जोरात म्हणजे नियमबाह्य काय करायला गेलं की तिथं थांबवतो. हे नाही अलाउड, हे नाही करायचं. काही जणांना आत्ता अलीकडं आलेलं आहे, भले तो आम्ही खेळत असताना मिरवणुकीला वगैरे की खेळातला नसेल तो, पण आली की तलवार बघू जरा, उभं राहा, फोटो काढा. आम्ही नाही देत, काढू देत नाही काढू नको. खेळ चांगला रेसमध्ये का त्याच्यानंतर का काही प्रॉब्लेम. पण असं हे प्रूव्ह अप करायसाठी वगैरे त्यासाठी हे शस्त्र नाही. किंवा काही जण ती लोक केक कटिंग करतात, आमच्याला आम्ही तसं करू देत. त्याचा मान आहे तो मान आपण राहिला पाहिजे. आणि त्यांना ते सांगतो की हे खेळताना आपण खेळ म्हणून चांगल्या गोष्टी, चांगले केले तर लोक ॲप्रिशिएट करणार, चुकीचं केले की लोक तिथं बोलणार, ओरडणार, बॅड पब्लिसिटी होणार त्या गोष्टीची. मग ते करायचं नाही, आम्ही अलाउडच करत नाही त्या गोष्टी. बाकी आता तुमचं भविष्यात या खेळाला घेऊन तुमचं वैयक्तिक आपल्या आखाड्याला घेऊन काय स्वप्न आहे? स्वप्न आहे की आता मी वस्ताद लोकांनी आमच्या एवढं खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी ही कला आवड होती टिकावी म्हणून मनापासून त्यांची काही इच्छा होती, त्यांनी ते कसं तरी टिकवलं. आम्हीही या पद्धतीने आम्ही शिकलो वगैरे, पुढे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. अजूनही जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तिचा चांगल्या पद्धतीनं प्रसार वगैरे व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी ही कला शिकून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शरीर स्वास्थ्य वगैरे चांगलं ठेवावं. एक चांगली शरीराला व्यायामाची आवड लागावी मुलींना वगैरे, महिलांना. स्वसंरक्षणाच्या दृष्टीने त्यांना कॉन्फिडन्स यावा या गोष्टी, त्या दृष्टीने आम्ही म्हणतो ते शिकवण्याचा आमचा प्रयत्न. आणि महत्त्वाचं म्हणजे आताच्या शालेय खेळामध्ये हे येणं खूप महत्त्वाचं आहे. एवढी वर्ष खेळतात, वस्ताद लोकांनी धडपडले वगैरे, आम्ही पण एवढी वर्ष झाले तर करतोय, पण तसं अजून जास्त आलेलं नाही शालेय खेळाच्या ह्याच्यामध्ये. शासनाकडून तसं एवढं असतं, एवढं आम्हाला सपोर्टिंग वगैरे काय नाही. हाय आवड आम्हाला, चालतं जेवढंच आपलं नेता येईल तोपर्यंत चालवत नेतो, तेच चालू आहे. कायमस्वरूपीच एक दिसत आलंय की सुरुवातीला गावाचं गाव पण संपत चाललंय,
गावातले खेळ संपत चालले. आता गाव स्वतः संपत होऊन शहर बनायला लागले. हे बनतानी तुम्ही तो दुवा येतं की तुम्ही 1900चा काळ बघितलाय की त्या काळामध्ये तुम्ही एकदम तुमच्या वस्तादांचा काळ बघितला की एकदमच रॉ काळ होता की तालमी आखाडे तो रांगडेपणा. आणि पुन्हा तुम्ही आमचा काळ बघताय की ज्यामध्ये आमचा जन्म झालाय 2100चा काळ 2000 नंतरचा काळ. त्याच्यामध्ये हे जो बदल बघितलाय जो ड्रास्टिक इतक्या स्पीडने झालाय म्हणजे मागे 100-200 वर्षात जेवढा माणूस बदलला ते 20 वर्षातच बदलला. हा बदल तुमच्या नजरेने तुम्ही कसा अनुभवताय? लोकांना सहज एका क्लिकवर सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. कधी कधी मी पण विचार करतो की जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा जर ठरवलं आता आपण इथं भेटायचंय तर ती बरोबर काही मोबाईलचं कॉन्टॅक्ट नसताना बरोबर तिथे लोक भेटत होते. आता फोन केला तरी अरे मी या कोपऱ्यात थांब, तू कुठे थांबलाय, अरे मी इथंच आहे, मग मला दिसत नाही, तू इकडे कुठे आहे तिकडे कुठे आहे. हे मोबाईल असून पण अजून जास्त कनेक्टिंग वगैरे पण हे राहिलं नाही. त्या अगोदर त्यांचं बरोबर सिंक्रोनाइज असायचं चांगलं. आणि मोबाईलमुळं ते शरीराला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये जे आपण चालणं वगैरे असतं किंवा गाड्यांचं प्रमाण वाढलं, ते चालणं वगैरे जास्त नाही आता. आणि शरीराला व्याधीचं प्रमाण जास्त व्हायला लागलं कारण आपण शरीराचा वापर जे त्या गोष्टीसाठी करायचं चालणं फिरणं वगैरे किंवा काय हे मोबाईलमध्ये घेऊन बसणं एका जागी सगळ्या गोष्टी होतं. खायला जरी खायचं झालं तरी आपल्याला तिकडे जाऊन घेणंच होतं. आता इथून ऑर्डर टाकली की दारात येते आपल्या. म्हणजे असा बदल झाला लोकांचं. सगळं सहजरित्या मिळालं. पाणीच्या अगोदरच्या काळात विहिरीला आडाला किंवा नदीला तिकडून वगैरे पाणी आणलं जायचं वगैरे. आता एक बटन मारलं की आपल्या घरात. आता ह्या सुखसुविधा चांगल्या का वाईट? सुखसुविधा आपण घेतो कशा पद्धतीने त्याच्यावर डिपेंडेड आहे. चांगलेही आहेत वाईटही आहेत. पण काय असतं की माणसाला एक हे झालेलं आहे की सवय लागलेली आहे की दोन गोष्टी ठेवल्या ना चांगली वाईट माणूस वाईटाकडे पहिलं बघ. मोबाईल काढला चांगल्या गोष्टीसाठी पण आपण जास्त त्याचा वापर वाईटासाठीच करलो अशी आहे. त्यामुळं लोकांच्या मध्ये त्याचं प्रमाण जास्त वाढलं की कमी टायमिंगमध्ये आपल्याला सक्सेस जास्त मिळाला पाहिजे. कोणाचं तर काही बघायचं काही टाकलेलं त्याचं ते कष्ट वगैरे बघायचं नाही. ते समोर दिसतोय त्याने तो अवॉर्ड घेतला किंवा काय घेतलं वगैरे या गोष्टी काय अचिव्हमेंट केली. त्या अचिव्हमेंटसाठी त्यांना अगोदर काय केलं या गोष्टीला बघत नाहीत. सहजता जास्त आली लोकांच्या मध्ये. कष्ट घ्यायचं काय करायचं ते पेशन्स लोकांच्या मध्ये आता कमी आहे. पटकन इझी असं यात फास्ट फूड सारखं पाहिजे लगेच आता टाकलं लगेच 2 मिनिट में मॅगी. बदल झाला आहे त्याबद्दल. काही आहेत मला आता या खेळाच्या माध्यमातून बरेच वेगवेगळ्या स्तरातले लोक भेटतात ना तर काही आहेत ते याच्यापासून लांब आहेत. साधा फोन वापरतात आउटसाईडला घर वगैरे घेऊन राहिलेले असे. तुम्हाला काय वाटतं आता 100% तर पॉसिबल नाही विदाऊट मोबाईल विदाऊट गाडी विदाऊट ह्या गोष्टींचं जीवन जगणं प्रमाण कमी. पण तुम्हाला काय वाटतं की मिनिमम ह्या गोष्टी तरी आपण त्या लोकांच्या फॉलो करू शकतो जेणेकरून आपलं आयुष्य खरंच सुंदर होऊ शकतं? काही दिवसानंतर येईलच ते त्याचा तिटकारा येईल आणि नको बस कर नको मला ऑटोमॅटिक परत लोक होत जातील कमी होत जातील नको म्हणतील जास्त वापरायला नको या गोष्टी खूप त्रास होतो याचा. मग काही आहेत पण काही की जे अँड्रॉइड वगैरे ते सोडून ते साधे मोबाईल आहेत ते घेतलेले. आणि आता एक हे झाले लोकांना पुण्यातल्या जर मी बघितलं आता काही माझ्या विकेड बॅचेस वगैरे आहेत सॅटर्डे संडे म्हटलं की कुठेतरी आउटिंगला जातात हाऊस स्टेशनला ते निसर्गात राहायचं थोडंसं आता त्यांना समजायला लागलं गोंगाटातून थोडंसं 1-2 दिवस तरी निवांत राहावं हळूहळू असं होत जाईल. बाकी जसं की कोल्हापूर हा इतिहासाने संपन्न जागा आहे. पुणे पण तसंच आहे. इतिहास खूप आहे खूप. बरोबर म्हणजे आमची ग्लास पॉडकास्ट झाली त्यावेळेस आमचे प्रशांत कदम म्हणून एक चांगले मित्र आहेत त्यांनी एक भारी सुंदर उदाहरण दिलं. म्हणले अटक पासून तर कटक पर्यंत चाललेल्या गोष्टी शनिवार वाड्यातून हलत होत्या. तो हा शनिवार वाडा मेन केंद्र म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की म्हणजे याला शब्द असे राजधानी होती इथून हालायचे सगळी सूत्र की कोणाकडून किती कर घ्यायचा कोणाकडून काय करायचं कोणा काय करायचं हे सगळं हे ठरवत. हे ज्यावेळेस तुम्हाला माहिती होईल त्यावेळेस तुम्हाला हा पडका वाडा नाही वाटणार. तर मग असं त्यांना बरोबर कळणार त्या गोष्टी. तर मग अशा जे ऐतिहासिक काही गोष्टी येतात किंवा शिवाजी महाराज येते शिवाजी महाराज जे तुमच्या पिढीला माहित होते तुमच्या वस्तादांच्या पिढीला माहित होते ते आजच्या पिढीला खरंच तितके कळलेत का?
कळले तर आता ज्या मूवीज वगैरे येतात त्यातून त्यांना आवड चांगली निर्माण झालेली आहे. जे आता येतात मुलं असतील मुली असतील किंवा त्यांच्या आई वगैरे असतील वडील असतील ते म्हणतात हा लहानपणापासून महाराज की जे त्याच्यातच चालू असतं जास्त. काय पुढचा इतिहास वगैरे त्याला त्या एवढं अवगत नाही पण आवड आहे त्याला. आताची जनरेशनला त्याची चांगली आवड आहे. तर तेच मग चांगल्या पद्धतीनं आम्ही समोर मांडणं आमचं एवढंच काम आहे. एक योग्य गुरु आता असणं गरजेचं आहे की जे योग्य पद्धतीने समजून सांगतील. आम्हाला भेटले, आम्हाला आमची योग्य नशीब आमचं त्यामुळे आम्ही या गोष्टी करू शकलो. आता ओव्हरऑल तुमचं म्हणजे आता कोणी आपले हे पॉडकास्ट बघतायत प्रत्येक जो ऑडियन्स आहे त्याला तुमचं काय सांगणं असं ओव्हर तुमचं व्यक्तिगत मर्दानी खेळायला घेऊन? ही आपली मराठ्यांची शौर्यशाली परंपरा आहे. खूप मोठा पराक्रम गाजवला याच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण भारतभर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. त्याचा एक दरारा होता आणि ते त्यांच्या राजनीती आणि युद्धनीती या दोन्हीच्या सांगडीने त्यांनी पूर्ण केलं होतं. तर ही जी लोक आपली पूर्वजांची आपली कला आहे तर ही कुठेतरी नामशेष होत चाललेली आहे. तिला टिकवणं गरजेचं आहे, तिचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ही गोष्ट आत्मसात करावी, शिकावी. खास करून मुली महिला यांना स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं स्वसंरक्षण यांचं महत्त्वाचं आहे. त्यांना एक आत्मविश्वास येणं महत्त्वाचं आहे आणि एक शारीरिक व्यायाम प्रकार हाही होणं गरजेचं आहे. त्याच्याकरताही सर्वांनी आत्मसात करावी एवढं सांगणं आहे. आणि शासन दरबारी याची दखल घेऊन शालेय खेळामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून लहान वयातूनच मुलांना याचं प्रशिक्षण मिळालं आहे. जे बाहेरच्या देशामध्ये दिलं जातं तसं आपल्या देशातून व्हावं एवढी अपेक्षा आहे. तर जे आपला आखाडा आहे याच्या प्रचार प्रसारासाठी ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय ते कशा पद्धतीने चाललंय? जसं की आपल्या ठिकाणी देशाच्या बाहेरून लोक आले हा खेळ शिकण्यासाठी, बरोबर, तर असं अजून कोणत्या ठिकाणी होते त्या गोष्टी? नाही, माझ्या बघण्यात तर असं अजून तर कुठं नाहीये. एखाद दिवशी कुठे बाहेरचे डेलिगेट्स आले किंवा आले ते परफॉर्म केला असेल पण आपली ही मर्दानी कला शिकण्यासाठी बाहेरची लोक इथं आलेले असं माझ्या बघण्यात तर नाही आहे. पहिल्यांदाच आमचं होतंय. गेल्या वर्षी झालं, त्याच्यानंतर आम्ही परत ते लक्षात आलं आमच्या की बाबा हे होऊ शकतं, आपण अजून चांगले करू शकतो. त्याला अनुसरून आम्ही यावर्षी पण एक उपक्रम केला की वर्कशॉप डायरेक्ट 10 दिवसाचं ठेवायचं. चांगला प्रतिसाद त्याला येत आहे त्याला. आणि जसं की आता हा एक म्हणत असं ना कुठंतरी की म्हणजे महाराष्ट्र नाही तर भारताच्या बाहेरून लोक यायला लागले आणि त्यात महिला आल्यात ह्या खेळाचं महत्व समजून आणि त्याच्या अट्रॅक्शन काय म्हणणार हे शिकायचं एवढी सुंदर गोष्ट आहे. तर मग तुमची महाराष्ट्रीय सगळे जे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात? नाही, बरोबर, चांगलं बोलले तुम्ही की मला तेच वाटतं की या कलेचं महत्व ओळखून बाहेरच्या देशातली लोक जर इथं येत आहेत त्यांचा एवढा व्यस्त वेळातून वेळ काढून येतात तर इथल्या आपल्या लोकांनी करणं गरजेचं आहे. आणि जरी त्यांच्या कामातून वगैरे किंवा अंतर जास्त किंवा यातून येणं जमलं नाही त्यांना तरी असं कुठले कार्यक्रम वगैरे होतात, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे, अशा ठिकाणी असे कार्यक्रम ऑर्गनाईज करावे तिथं जेणेकरून की तिथं लोकांपर्यंत पोहोचतील. लोक बघतील, ज्यांना बघायला मिळालेलं नाही ते लोक समोर बघतील. आता काय की कुठं मोबाईलवर रील वगैरे याच्यातून बघितले अशा जर कार्यक्रम आयोजित केले सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये जर सहभाग घेतला तर त्याच्यामध्ये लोक त्यातून बघतील चांगल्या पद्धतीने की बाबा ह्या पद्धतीने समोर चालतं खेळ वगैरे. ते तर निदान लोकांनी करावं. आणि आता जे कोणा लोकांना म्हणजे भारताबाहेरचे असतील किंवा भारतीय असतील त्या लोकांना ज्यावेळेस महाराष्ट्रातले असतील त्यांना ज्यावेळेस आपल्या आखाडा जॉईन करायचे त्यासाठी काय प्रोसेस असेल आपली? आपलं सोशल मीडिया वगैरे अकाउंट आहे त्याच्यावरती आम्ही नवीन काय उपक्रम असेल आमचा किंवा जे आम्ही काय करतोय किंवा काय आमचं अपकमिंग आहेत येणारे किंवा काय केलेले आहे किंवा काही चालू आहेत सगळ्यात अपडेट वगैरे आम्ही त्याच्यावर ठेवत असतो. आणि आता एक चांगलं साधन आहे की लोकांना तिथं कॉन्टॅक्ट होण्याचं वगैरे तिथून ते बघू शकतात. आमचा आखाड्याचं आमच्या इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुकचं आहे, यूट्यूबचं वगैरे पण आहे. त्यातून तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. सध्या हे जे बाहेरच्या देशात आले याच माध्यमातून आलेले जेणेकरून ज्याला जमवले त्याला मी ऑनलाईन सेशनद्वारे वगैरे आम्ही पण कनेक्टेड असतो. आणि बाकी जसं आखाड्याच्या याच्यात मी ऐकलं की बाकीचे पण काही ना काही उपक्रम करण्याचा प्रयत्न असतो. ते कोणकोणते? त्याच्यामध्ये आम्ही वृक्षारोपण वगैरे करणे, परत त्याच्यानंतर आम्हाला
वेगवेगळ्या ते याचे असतात जे अनाथ आश्रम वगैरे टाईप आहेत तिथे जाऊन थोडंफार मदत वगैरे करणे. आणि IT कंपनी असतील किंवा कुठल्या शाळा वगैरे आहेत त्याच्यामध्ये जाऊन एक दिवसाचं किंवा काही तासाचं वगैरे स्वसंरक्षणाचं एक वर्कशॉप घेणे, त्यांना त्याचं महत्त्व पटवून सांगणे, या गोष्टीचं आम्ही घेत असतो वर्कशॉप. आता आखाड्यामध्ये जे काही कॅम्प होतात, जसं सोशल मीडियावर पाहिले की समर कॅम्प असेल किंवा दुसऱ्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये कॅम्प होतात, तर ते कॅम्पची संकल्पना कशी आली आणि ती कशामध्ये रन केली जातात, त्याचा उद्देश काय असतो? काय होतं की आम्ही जिथून शिकलो वगैरे तर तिथं कॅम्पचं नियोजन करतात. सुरुवातीपासून आम्ही त्याच्यामध्ये आहोत, कॅम्पचं नियोजन करतो. इकडं फक्त केलं नव्हतं जास्त. काय की कॅम्पमध्ये काय होतं की शालेय सुट्ट्याचा काळ असतो तो, आणि मुलांना दुसरं काय ऍक्टिव्हिटी नसते, घरी बसून मुनारक्या करणे किंवा घरच्यांना त्यात जास्त कामाधंदा सोडून त्यात लक्ष द्यावं लागतं. आणि त्यांचा वेळ मेन गोष्ट मुलांचा इतर गोष्टीत वाया जातो. काहीच करायचं ऍक्टिव्हिटी नवीन काय शिकण्याचं वगैरे त्यासाठी काय नाही, तेव्हा अभ्यासाचं काही टेन्शन नसतं. मग त्यात मग नवीन काय तर त्यांना शिकता यावं, त्यांचा काही त्यांच्या दिवसातला काही वेळ एंगेज राहावा. असंही काय रात्री मी पिक्चर बघा किंवा काय त्याच्यामध्ये त्यांना उशीर होतो, उशिरा झोपतात, उशिरा उठतात, ते सगळं झोपण्यातच जातो त्यांचं टाईम. तसा न वाया जावा, ते कुठेतरी सत्कामी लागावा म्हणून कॅम्पचं वगैरे आयोजन करतो आम्ही. चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला. तर त्यातून यावर्षी आम्ही 2 वेगवेगळ्या बॅचेसमध्ये केलं, 2 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये केलं होतं, सेशनमध्ये केलं होतं कॅम्प. तर 15-15 दिवसाचं 2 केलं होतं. त्याच्यामध्ये की घरी न वेळ वाया घालता बसून राहतात, कुठेतरी आपला टाइम जाणार त्याच्यापेक्षा चांगल्या कामाला कुठेतरी लागेल, एक नवीन कला काहीतरी आत्मसात होईल, त्या दृष्टीनं आम्ही ते कॅम्पचं वगैरे नियोजन करतो. तिथं असतं, दिवाळीमध्ये पण असतं. जसं टायमिंगचं असेल, जेव्हा सुट्ट्याचा काळ वगैरे असतो त्यामध्ये आम्ही थोड्या दिवसासाठी बघून किती एक दिवसाचं त्याप्रमाणे नियोजन करत असतो कॅम्पचं. की जो त्यांचा का घरी बसून असा कुठल्याच गोष्टी वाया जाण्यापेक्षा काहीतरी नवीन कला अवगत करता येईल त्यांना. अजून एक सांगायचं झालं की जेव्हा हा खेळ खेळत असतात तर शारीरिक वगैरे स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, शारीरिक व्यायाम प्रकार घेतो, तसं त्यांचा बौद्धिक पण चांगला विकास होतो. काही पालकांच्या त्यांच्या रिप्लायमधून आलं की अगोदर शाळेमध्ये त्या शिकायचा वगैरे किंवा कुठल्या तर पर्टिक्युलर त्या सब्जेक्टमध्ये त्याला जास्त लक्ष द्यायचं नाही, खास करून मॅथ्स वगैरे अशा कॉन्सन्ट्रेशन व्हायचं नाही त्याचं, त्याला लक्षात यायचं नाही काय ते ह्याचं मॅथ्सचं वगैरे किंवा असं, किंवा इतर गोष्टीत काही नवीन शिकायचं झालं किंवा एखाद्या गोष्टीत ते जे एकाग्रता पाहिजे त्याच्या व्हायच्या अगोदर होत नव्हत्या. पण आता त्याच्यात बदल झालेला आहे, चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन करतो तो. त्याला एका ठिकाणी काहीतरी करायचं आहे बाबा हे गोष्टी की तिथं बरोबर चांगला त्याचा फोकस असतं, त्याचा शारीरिक नाही तर त्याचा बौद्धिक विकास पण चांगल्या पद्धतीने झालेला आहे. ते त्याच्या याच्या शालेय याच्यातून आम्हाला दिसून येतं. अगोदर आम्ही पेरेंट्स मीटिंगला गेल्यानंतर त्याच्या रिप्लाय ते सांगायचे रिपोर्ट्स वगैरे, आता थोडेसे चांगले पॉझिटिव्ह आले रिपोर्ट्स की सांगतात आता चांगलं लक्ष देतो वगैरे. कारण खेळताना इथं भरपूर वेगवेगळ्या गोष्टी खेळायला मिळतात ना, नवीन काहीतरी असतं शिकायला, बाबा हे कसं करायचंय, ते कसं करायचंय, त्यात ते करताना कशा पद्धतीने करायचं, चुकलं तर त्याला कशा पद्धतीने पुढे हे सगळं इथं शिकवलं जातं आणि लाईव्ह त्यांना इथं करतायत. त्याच्यामुळे त्यांना अजून चांगली चालना मिळते आणि त्याचा उपयोग त्यांना शालेय त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये पण होतो. ओके सर, थँक्यू, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि धन्यवाद.